नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काल आपल्या सर्वांचे लाडके बैलगाडी क्षेत्रातील एक चांगले आणि दिलदार व्यक्तिमत्व एंडीशेठ पाटील यांनी क्रिकेट क्षेत्र असेल, बैलगाडी क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रातून मित्रांनो काल निवृत्ती घेतली आहे। मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो किंवा क्रिकेट क्षेत्र असेल मित्रांनो, कायम एंडीशेठ पाटील यांचं नाव टॉपला होतं, कारण त्यांनी या क्रिकेट क्षेत्राला सुद्धा मित्रांनो ग्रामीण क्रिकेटला खूप चालना दिली आहे। मित्रांनो, त्यांनी थोडंसं लिहिलं आहे, ते मी मित्रांनो थोडं पुढे वाचतो। मी एंडीशेठ पाटील आजपासून बैलगाडा सामाजिक व राजकीय क्षेत्रातून आलिम होण्याचा ठोस निर्णय घेत आहे। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातून मला मिळालेली साथ, प्रेम व तुमच्या आशीर्वादाने माझ्या रायफलने संपूर्ण महाराष्ट्रात त्याने आपल्या मालकाचे व बुरदुल नेवळीकरांचे नाव सुप्रसिद्ध केले। परंतु आज मी बैलगाडा, क्रिकेट, राजकीय व इतर सर्व क्षेत्रातून निवृत्ती घेत आहे। मी कुठल्याही क्षेत्रातील मंडळीवर व माझ्या वजीर दादा ग्रुप, सरकार ग्रुप, नेवळी यातील कुठल्याही सदस्यावर नाराज न होता माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी निवृत्त होत आहे। सर्वांना आवडणारा आपला एंडीशेठ पाटील। मित्रांनो, खरंच एंडीशेठ पाटील दिलदार व्यक्तिमत्व होते। क्रिकेट टुर्नामेंट असेल मित्रांनो, भरपूर असे स्पॉन्सरशिप करायचे व ग्रामीण क्रिकेट असेल, 40+ क्रिकेट असेल, एंडीशेठ पाटील यांच्यामुळे या क्रिकेटला मित्रांनो खूप चांगली अशी चालना मिळाली आहे आणि क्रिकेट मित्रांनो चांगल्या प्रकारे आता पुढे जात आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो एंडीशेठ पाटील यांचासुद्धा मित्रांनो या ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप मोठा वाटा आहे। मित्रांनो, खरंच असे व्यक्तिमत्व या क्षेत्रातून जेव्हा निवृत्त होतात तेव्हा खूप वाईट वाटतं, परंतु मित्रांनो त्यांनी हा एक वैयक्तिक निर्णय घेतला आहे। त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मित्रांनो खूप खूप शुभेच्छा। काल सरपंच चषक उसाटणे इथे मित्रांनो एंडीशेठ पाटील यांनी त्यांची रिटायरमेंट बोलता येईल काल मित्रांनो जाहीर केली आहे, तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। तुर्तास एवढंच बोलतो आणि व्हिडिओ संपवतो। धन्यवाद।